आणि त्यांनी दाखवलेली तत्परता, आम्ही साहेब तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. तुम्ही तिथं लगेच पोहोचलेत, तिथं स्क्वॉड मागवलं गेलं, फिंगरप्रिंट्स असतील, फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असतील, रेड्डी साहेब तिथं स्वतः उपस्थित झाले, मॅडम तिथं आल्यात, ॲडिशनल SP मॅडम, सगळ्यांचंच आम्ही अभिनंदन नाही म्हणणार, पण तत्परतेला आम्ही सॅल्यूट करणार. परंतु ह्या घटना घडतायत साहेब, आपल्या एरियामध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घटना घडतायत. मेट्रो सिटीमध्ये घटना घडली का तिचा गाजा वाजा होतो, त्यांना सगळे लोक तिथं मेणबत्त्या पेटवतात. आदिवासी समाजावर झालेल्यावर त्या वाचाही फुटू नयेत, त्याच्यावर अन्यायावर कुठेही त्यांना शिक्षा होऊ नये. तो कोण आरोपी, काय तो आरोपीच. तिघ घटनांमध्ये वेगवेगळ्या समाजातले आरोपी आहेत, पण तो आरोपी आहे आणि त्या आरोपींना शिक्षा कायदा देईल. कायद्यावर आमचा, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. परंतु एकदाच तरी तसा आरोपी आमच्या ताब्यात द्या, एकदाच. दुसऱ्या कुठल्या देशांमध्ये असे आरोप अशा पद्धतीचं घडत नाहीये, कारण की तिथला कायदा हा स्ट्रॉंग आहे. दुसरे कुठलेही कायदे आम्हाला चालतील, परंतु आमच्या चिमुकल्या माता भगिनींवर होणाऱ्या अत्याचारातले कायदे बदलवा, हे शासनाला, कोर्टाला, यांना सगळ्यांना सांगायची आज गरज आलेली आहे. काल ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस ही घटना आमच्या कानावर आली आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो, अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविच्छिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते 13 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता. आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे, हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे. जे काही कायदे असतील, जी काही न्याय व्यवस्था असेल, जे काही समाज बांधव असतील, यांना मी इथनं एक संदेश आणि एक विनंती करतोय की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही, त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका. या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना, त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका. त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक, जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला. कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाहीये जगात राहण्याची. अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत. जेव्हा ते आमच्या समोर मांडत होते, बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं, आम्हाला या जगातल्या, या जंगलातल्या वाघांची भीती वाटत नाही, आमच्या हिस्र प्राण्यांची भीती वाटत नाही, आता माणसांची भीती वाटायला लागली. अशा या प्रतिक्रिया माझ्या भगिनींनी या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते. आज कोणाच्या शब्दांमध्ये मांडता येत नाहीये आणि म्हणून आम्ही विनंती करतोय न्यायव्यवस्थेला, पोलीस प्रशासनाला आणि समाज बांधवांना, कुठल्याही जाती व्यवस्थेमध्ये यांना गोष्टीला मांडू नका. एक मानवी जीवनावरचा हा घाला आहे आणि अशा आरोपींना लवकरात लवकर सार्वजनिक फाशी द्या, अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व एक तरुण, ज्या मुली आज बाहेर जगात वावरणार आहेत, त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. मुलींवर हे अत्याचार होतंय ते का होतंय आणि होतंय तरी पण त्यांना का अत्याचार, म्हणजे त्यांना काय फाशी ही कशाला नाही आणि मुलीला न्याय का नाही मिळत आहे. न्याय मिळावा आणि ते पण समाजासमोर, असं पोलीस स्टेशन मध्ये असं फाशी ते मुकाट लावून नाही, सगळ्यांसमोरच द्यावे अशी माझी विनंती. आणि ती मुलीला न्याय मिळावाच पाहिजे आणि त्याला फाशीच हवी आणि त्याला टाइम द्यावे नाही असं. कालची जी बातमी होती निरवाडे गावाची, त्या गावामध्ये 13 वर्षाची मुलींची जे त्याच्यावर रेपचे झाले, त्याच्यावर रेप झाले, त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी असं, फाशीची शिक्षा द्यावी. त्या शासनाने त्या आरोपीला कुठं सोडण्याची, फाशी देण्याचीच जबाबदारी घ्यावी. त्या आरोपीला कुठंही जगण्याची इच्छा नसावी. सगळ्या समाजासमोर त्याला फाशी देण्यात यावी. आमच्या लहान बहिणींच्या, आम्ही मुलींचं असं म्हणणं आहे की जनावरांना पाहून भीती नाही वाटत, पण माणसांना पाहून भीती वाटायला लागली आता. कारण मुली शाळेमध्ये जाताना भीती करतात आणि समाजामध्ये आदिवासी समाजांचं असं आहे की शेतामध्ये त्यांचं काम असतं. कारण त्यांना तर आता भीती वाटायला लागली आहे की शेतामध्ये जायचं तरी कसं. त्यांना शेतामध्ये काम करताना जनावरांना पाहून भीती नाही वाटत असेल, पण
माणसांना पाहून आता भीती वाटायला लागली. त्यांना वाटतंय की कसं होणार